नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 6 वाजलेत. आपण आहोत सध्या नालासोपारामध्ये. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आज पण रात्रभर पाऊस पडला. आता पण हवा सुटला आहे. तर आज जरा आम्ही चाललेलं आहे मित्र मिळून अलिबागला. तर इथून तर पहिलं पनवेल गाठायचं आहे. नालासोपारा ते पनवेल प्रवासामध्ये कुठेतरी बोरिवली किंवा मग अंधेरी बँड्राला रोहित जॉईन करेल आणि त्याच्यानंतर मग पनवेलला बाकीचे भेटणार आहेत. कालची ॲक्च्युली गर्दी आहे आणि गर्दीतून आपल्याला पोचायचं आहे बँड्रा किंवा अंधेरीला. त्याच्यानंतर मग तिथून वडाला मार्गे पनवेलला पोचायचं आहे. चला, नालासोपारावरून गाडी तर पकडूया. गर्दी आहे भरपूर. चला, गर्दीचा प्रवास करून फायनली आता बँड्रा गाठला आहे. तर रोहितने 7:30ची गोरेगाववरून पनवेल गाडी पकडले. तर आपल्याला इथे आता त्याला गाठायचं आहे. तो बोलला आहे बोरिवली बाजूने दुसरा डब्बा. बघूया, त्याच डब्यात चढायला भेटलं तर बरं आहे. गाडी तर आलं आहे, वेळेवर आहे एकदम. आणि मेन खाली आहे. चला, भेटलं आहे. आता पनवेलला बाकीचे भेटतील आपल्याला. गाडी खाली आहे. मी आलो ती गाडीची गर्दी बघितला पाहिजे. कॅमेराच बंद करून टाकला. हां, त्याबद्दल तिकडे भजन चालू आहे. सकाळी 7:30 गाडी होती आणि आता आपण बरोबर 9:15 वाजता पनवेलला पोचलो आहे. गाडी पूर्ण खाली झाली आणि लगेच रिटर्न गेली ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. भाई, पनवेल पण आता गर्दी व्हायला लागली पनवेलला. हां, चला, फायनली पनवेलमध्ये आपण आलेलो आहे. या बाजूला इकडे महामयी देवी प्रसन्न. नमस्कार, अभिनंदन. थँक्यू. हां, आज या गाडीतून आपला पहिला प्रवास आहे. नेक्सॉन. हां, तर दादा गावाला वगैरे जाऊन आला बहुतेक. एक लास्ट ट्रिप बघितली मी. गावचा प्रवास मस्त वाटलं. एकदम भारी होतं ना. मित्रांसोबत पहिल्यांदाच जातोय आम्ही आता. एस्कॉर्ट सतीश ओला. ओलाच आहे. ओलाच आहे. OTP द्या. बाय द वे, निखिल पण आला इकडे. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर एक. आज आमच्याकडे टी शर्ट पण आहे. हां, एक नाही, दोन टी शर्ट आहेत. आमच्या ग्रुपचं खास कोकणकर मंडळी स्पेशल टाकून एडिशन. आणलंय आणि Special मागे edition. मार्केटिंग आता आम्ही पण थोड्या आणलंय. वेळात चेंज पण करणार आहे. हां मी त्यांना बोललो आता जाताच घालूया. ना, पाऊस माहोल करायला लागलाय. चला चला पटापट. कोण आणले का? हां, कशाला हवाय? गाडी आहे. गाडी आहे. नाही, तिकडे उतरल्यावर. फायनली बऱ्याच दिवसानंतर परत एकदा भेटतोय. रोहितच्या लग्नाला सर्वजण भेटलो होतो. तेव्हा काय जास्त वेळ रोहितला नाही देता आलेला. हो, रोहित तेव्हा busy म्हणजे वेळ नाही देता. VIP माणूस असतो ना म्हणून लग्नाला. आज काढून वेळात खास वेळ वेळ दिला आम्हाला. हो, तर आता जरा ॲक्च्युली प्लॅन भरपूर होतात, पण आमच्यासाठी वाटतं अलिबागच लकी आहे. हो. अलिबागलाच चाललोय आम्ही फायनली. कर्जत बघत होतो. हां, कर्जतला जायचं होतं पण ते काय जमलं नाही, गणित. तर अलिबागला म्हणजे नागावला झालं ना पण. नागावला. तर आज दादाच्या गाडीतून पहिल्यांदा प्रवास आहे आणि दादाची ड्रायव्हिंग स्किल काय आहे ती पण बघूया. बघायला भेटेल तुम्हाला. पास की फेल ते आम्ही सांगणार आहे. नंतर सांगणार मी, अलिबागला पोहोचल्यावर सांगणार. कारण रस्ते तुफान आहेत, पाणी वगैरे भरलेलं तिकडे मध्ये. रस्ते दाखव, हे आपली पनवेलचे पण रस्ते हां. दाखव. हे पनवेलचे रस्ते बघा. पनवेलचे आतले रस्ते. हे पनवेलचे रस्ते Under म्हणजे construction. सगळं अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे आपण स्टेशनवरून बाहेर पडतोय आता तिकडचे. इकडे जातो, टक्का. तर इकडे दादा, इकडे निखिल आणि रोहितच पाठची धुरा सांभाळतो. आज आराम आहे. आणि आज रोहित आराम करणार. मी दर टायमाला आम्ही आराम करायचो. हां. ते झोपायला पाहिजे. तेच आहे. आज रोहितला झोपवणार. झोपतो. जो बाबा तो होता, दमलास लग्नाची धावपळीमध्ये. चला निघूया आता. टक्का पनवेल रोड आहे. तक्का भिंगारी. ट्रॅफिक का लागलं एवढं? ONGC इथं पाणी भरतो. इथे पाणी भरतो. तलाव आहे, इथे भरपूर तलाव आहे. भरतो. हा बघ, आता पण भरलाय एवढ्याच्या पावसात पण. मग पाऊस पडतो तेव्हा भरपूर भरत. पाणी असतं मोटर leakage. बघ तिकडे केवढ्या हा? लेफ्ट साईड. अच्छा, या बघ इथे दिसते. या बघ. ओके. म्हणजे उपसतच असतात पाणी. इथे पाणी लिकेज आहे काहीतरी. ओके. दर टायमाला. राईट साईडला पणजी आणि सरळ गेलं की पुणे. कुठे जायचं रे? चलो गाव. ना कुठं पण. चला गोवा. गोव्यालाच जाऊया सरळ. गोवा. इथून राईट आपल्याला घ्यायचं आहे अलिबाग आणि गोव्यासाठी.
बऱ्याच दिवसानंतर असा रोडचा प्रवास करतोय रे मी. हा. सध्या नाही तर ट्रेनचंच चाललंय. मुंबई गोवा हायवे आपण गाठलेला आहे आता. लेफ्ट साईडला कंटेनर आहे सगळे. अकोल्याचं काय माहिती? पार्किंग आहे मोठी जण काय माहिती पुढे काहीतरी प्रॉब्लेम असणार. या बाजूला इकडे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची जन्मभूमी आहे शिरडोन. CNG भरायचं आहे. हा इथे महानगर गॅसचा आहे ना. ओके शिरडोनच्या इथे CNG भरूया म्हणजे मग ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे ना हे कधी पण अवेलेबल असतो. कंपनी. इथेच आपण नाश्ता केला होता का रे मध्ये. हो ते आपलं चायनीज. चायनीज का काहीतरी खाल्लेलं आहे. पुढे आहे ना. ते आपलं सकाळचे 10 वाजलेत. आपण शिरडोनला आहे तर इथे जरा CNG भरू आणि आज अलिबाग नागावपर्यंतचा प्रवास आहे. तर अलिबागचा रोड अपडेट देण्याचा सुद्धा या व्हिडिओमध्ये प्रयत्न असेल. म्हणजे अलिबागला वगैरे जाणं झालंच तर आज तुम्हाला रोडची पण कंडिशन काय ती कळून जाईल. समोर बघताय कर्नाळा फोर्ट पूर्ण ढगामध्ये गेला आहे. पाऊस मगाशी वातावरण केलेलं आता इकडे काळे ढग तर आहेत काय माहिती आला तर येईल लवकर. तर आपला मुंबई गोवा हायवे बऱ्यापैकी आता पूर्ण होण्याच्या दिशेने चालला आहे. तर मुंबई गोवा हायवे सोडून आपण मग आतमध्ये अलिबागला जाऊ वडखलच्या इथे कर्नाळा अभयारण्य. खारपाडाचा ना चालू केला काय टोला पूर्ण ऑफिशियली. तुमच्यात जर पैसे आहेत तर कट होणारच आणि थांबवत आहेत सध्या असं नाही सोडत आहेत आपल्या म्हणून तर त्याने सोडलं लगेच. चला पेनमध्ये आलो आहे आणि आता जरा नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचा प्रवास करू. 11 वाजायला आले 10:50. चला नाश्ता मागवलेला आहे मसाला डोसा दही वडा काय मिसळ. चला या नाश्ता करायला या. मस्त आहे गरम गरम. ओके थंड आहे. नाही ह्याचं थंड आहे एकदम. दहीवडा आमचा गरम आहे. चला नाश्ता झाला आहे चहा प्यायला या. तुमचं काय नाही. नाश्ता झाला आहे आता हा पुढचा प्रवास अलिबाग. रस्ते आता असे झालेत ना रे. चांगला आहे. अलिबागचा रस्ता कसा आहे रोहित. चांगलं आहे चांगला आहे ना. आता मी रिसेंट गेलेलो तेव्हा नवीन बनवलेलं डांबरीकडे. आहे ना आता बघूया. टिकलंय ते आता समजेल. अच्छा तर हा व्हिडिओ आहे आपला जुलै 2026. मुंबई गोवा हायवे तर आता 90% बऱ्यापैकी झाला. एकदा का इंदापूर मानगाव बायपास झाला की तसं म्हणायला हरकत नाही की बऱ्यापैकी झालाच. काहीच नाही दिसत होतं. इकडे पूर्ण पाणी भरलं होतं. पूर्ण पाणी म्हणजे हे आता दिसतं का पाणी जरा जरा हां हां समुद्रासारखं पूर्ण दिसत. 6-7 जुलैची गोष्ट आहे ही. 6 तारखेला 6 जुलै. 6 जुलैला फुल पूर्ण होतं, बंद होता हायवे. लेवल झालेली. इथून लेफ्ट घ्यायचं की पुढून रे. आज पुढे इथेच. पुढे त्याच ब्रिजवरती. हा नाही पुढे हा खाली ओके होता. दादा हळू घ्या. हो. हां लेफ्ट अगोदर घेतला तरी काही हरकत नाही अलिबागला जायचं असेल तर. अदरवाईज ब्रिजच्या मधोमध असं एक आहे लेफ्टला आहे बघा. हे बाहेरून घे दादा. वडखल Setting बंद बायपासला आलो. राहतं राईट मारला की अलिबाग. SW मधला दिवस आहे तर बेसिकली ट्रॅफिक वगैरे जरा कमी आहे. शनिवार रविवारचं इकडे जरा ट्रॅफिक असतं बऱ्यापैकी. नदी तशी आता आहे गडूळच पण पाणी कमी आहे त्यातल्या त्यात. गडुळात असते. हम्म. गडुळाचं पाणी गडूळ कसं काय झालंय रे पाणी एवढं. वाटतं ना काय काय गावामध्ये. पाऊस पडत असेल ना वरती. मातीचं पाणी. JSW पासून जेव्हा आपण आतमध्ये येतो तर हा इकडे तुम्हाला रोड दिसतो एकदम चकाचक आहे. डांबरीचा रोड आहे. गाडी चालवायला मजा येत असेल ना. असा फील वाटतो ना असा. रस्त्याला मस्त वाटतं एकदम. हा रोड सध्या तरी एकदम टकाटक आहे. पुढपर्यंत कुठेपर्यंत आहे तो बघूया. इकडे बाजूला आहे पोयनाड मार्केट. इकडे आम्ही वडापाव वगैरे थांबतो दरवेळेस. आज नाश्ता करून आलो आहे. एक मधलं एक स्टॉप असतो आमचा बऱ्याच वेळा पेजारीला. हां ह्याच्यानंतर आहे ना पुढे ते. हां पेजारीला आलो आहे. तर इकडे आम्ही जास्त करून वडापाव इकडे खायचो. इकडे काहीतरी मोठं कॉलेज किंवा स्कूल असणार. निडी. निडी. मी हा इकडनं एकदा तो ट्रॅफिक जाम रोहा. झालेला ना. हां निडी रोहा. मी आतमध्ये फिरून आलो कुठे इथे बाहेर पडलो. Direct? म्हणजे आत बाहेर इकडनं गेला. परत हायवेला जायला लागलो. पोयनाड पोलीस ठाणे आहे. तिथून हा एक लेफ्ट गेला तो थेट तुम्हाला नागोठणेला घेऊन जातो. नागोठणे कुर्डूस अशी बरीचशी गावं आहेत ह्या पट्ट्याला. गेलो पंढरपूर अलिबाग पंढरपूर.
पाऊस आला. कार्लेखिंड आली. वातावरण चेंज झालं बघ लगेच. हो लगेच चेंज झालं, पाऊस येईल आता. झाडं आहेत ना इकडे ही कार्लेखिंड आहे, रेवसला तुम्ही जाऊ शकता आणि सीडचं घर वगैरे इकडेच आहे. रेवस साईड मांडवा जेट्टी रेवसला तुम्ही इथून जाऊ शकता. सीड असेल इकडेच, कॉल करायला पाहिजे. कार्लेखिंड समोर गेलात की अलिबाग, काशीद, मुरुड, आपला नागाव बीच वगैरे सगळं पुढे. इकडे राईटला कार्लेखिंड. एक नंबर वाटते आता. मस्त रे ऊन गेला आणि क्लायमेट चांगलं झालंय. इंजिन आहे ना लगेच गाडी हे होते. वातावरण मग चेंज झालं रे. लगेच चेंज झालं ना. काळोख झाला. काळो कसा आला तर पाऊस येईल वाटतं. अलिबाग एंट्री घेता घेता पाऊस येणार आहे. पडतोय तो काय तिथे पाऊस. रस्ता पूर्णच झालाय का रोहित अलिबाग पर्यंत? झालाय. हा खाली फक्त हो. सिटीत आपला नागाव रोड आहे ना, नागाववाला हा. खराब आहे. खराब आहे. म्हणजे हा अलिबाग पर्यंत पूर्ण झालाय. हो एक नंबर केलाय रे. आता यावर्षी झाला ना मस्त रोड झालाय. तो बघ तिथे पाऊस पडतो. आता पावसाची एंट्री होणार आहे असं दिसतंय. घाट उतरताना पाऊस भेटतो. ठीक आहे, तिकडे सगळा पाऊसच आहे. पाऊस आलाय आणि रोड एकदम चमकायला लागलेत चकाचक. अलिबाग सिटीमध्ये आल्यानंतर पाऊस चांगलाच सुरू झाला आहे. मला वाटतं कार्लेखिंड आम्ही सोडली, त्याच्यानंतर जो चालू झाला आहे तो झालायच. इकडून आपल्याला लेफ्ट घ्यायचा होता, रस्ता बंद केला आहे. काय झाला? काम चालू आहे रे रस्त्याचं. अलिबाग मधून जायला. हां, आतून जायला लागेल मेन अलिबाग मार्केटमधून. चला अलिबागमध्ये आलेलं आहे, तर आज जर आपल्याला पुढून फिरून जावं लागेल. रोडचं काम चालू आहे. जे जर अलिबागला येत आहे तर आपला जो चौकातला लेफ्ट आहे तो नाही आहे. तो नाका आहे का कुठला? तो नाका आहे की बायपास रोड. बायपास रोडवरून आपल्याला जाता येणार नाही. मेन आपल्याला आता अलिबागमधून जावं लागेल सिटीमधून. अलिबागवरून आपण नागाव रोडला आता आलो आहे. तर इकडचा रोड जरा कंडिशन आहे, खराब आहे. म्हणजे दिसतंय का? काम चालू आहे. याचं पण काम चालू आहे. चौपदरीवरून चालू आहे. ओके. याच्या पुढे बघ, याच्या पुढे झाला असेल. आहे ना. पण नंतर जोर वाढलाय पावसाचा. हां, पाऊस. अलिबागमध्ये एंट्री गेल्यावर पाऊस पण आहे आणि हवा पण खूप सुटते. होय, हवा पण आहे. इथून झाला ना दादा? हवा हा इकडनं झालाय वाटतं सिमेंटचा. ओके. हां, इथून झाला आहे. हा बनत होता का मागे? बनवत आहे तो. आणि तो आता बनेल. पुढचा बनेल. पावसाळ्यानंतर तो बनेल. हा आता कुठे डायरेक्ट पुढे नेलं आहे का? हा डायरेक्ट रेवर्स आपलं हे रेवदंडा. रेवदंड्याला पूर्ण कनेक्ट केलं आहे हा असाच. हा तो मोठा बनवत आहेत ना. अच्छा. बायपास जो आहे ना, नागावचा रस्ता तसाच ठेवणार आहे. ओके. बायपास तसाच राहील, बाहेरनं मोठा. हा, बाहेरून कसला पाऊस आलाय रे. हा तो कोस्टल रोडला कनेक्ट करणार आहेत ना. अच्छा. हा जो कोस्टल रोड बनतोय ना, हां, त्याच्यासाठी हा मोठा झालाय रस्ता. खूप पाऊस. पण कुठून आला अचानक? झाडा पाऊस आहे. एकदम बेकार. आळंबीवाला पाऊस आहे. अरे बाईकवर वाट लागेल अशा पोचेल, पावसात. पोचेल. तर हा बघ, एक कुरुळ करू चकलीवाले. चकलीवाले. टाकलीवाल्या मावशी कमळवाली. अलिबागला एंट्री होतात पावसाने मस्त धुमाकूळ घालायला सुरुवात झाली. आता खराब फील येते पावसाळी ट्रिप. आता असं वाटतं की पाऊस पण एकदम जाडा झाला आहे. आता मस्त आहे मग ना. इकडे काम चालू आहे. हा, इथे काम चालू आहे. जर सावकाश जाऊ दे. सिंगल रोड आहे का? हा, खालना म्हणजे तो काम चालू आहे. अरे खातली त्याने. खाली टाकली. खड्डा आहे तिथे, पुढे खोल खड्डा आहे. कमळाचं तलाव. चांगलं काम केलंय. कमलं मस्त आहेत. आता पण कमलं आहेत. कंटिन्यू असतात का वर्षभर? ठीक आहे, ते लागतच राहणार. अरे कमळ पूर्ण भरलंय, कमळाचा तलाव. आपल्याला राईटला यायचं आहे. हा इकडे नागाव बायपास आहे. समोर गेला इकडे रेवदंडा, मुरुड आणि तिथून पुढे रोहाला पण जाऊ शकतो रेवदंड्यावरून. रस्ता बघ, पाऊस रामराज रोड वारा. आहे हा. हा, आणि हा बायपास. मजाच पण घेतो. तर बाहेरचा रोड आहे तो सरळ सरळ मोठा मोठा होत जाणार. हा बायपास असंच राहणार. फायनली आपण नागावमध्ये आलो आहे. तर या विलामध्ये आजचा स्टे आहे. इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे. मात्र पावसाने मजबूत हजेरी लावले आहे आज अलिबागमध्ये. तर जरा पाऊस कसला पडतो आहे. म्हणजे आम्ही अलिबागने एंट्री मारली तर आत्ता काय स्विमिंग पूलमध्ये आल्याला तर जात नाही पावसामध्ये. आता निवांत जरा आराम वगैरे करू, बोलणं वगैरे होईल. नंतर बघू दिवसभर काय करायचं.
सध्या थोड्या वेळाने जेवण वगैरे घेऊया. आजचा आपला जो स्टे आहे तर इकडे ही रूम आहे. मस्त बाहेरचं वातावरण एकदम थंडगार आहे आणि या बाजूला इकडे वॉशरूम. तुम्हाला AC आहे, TV आहे आणि कबड वगैरे आहे या बाजूला सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि मेन म्हणजे बाहेरचा ॲटमॉस्फिअर बघा, पूर्ण वातावरण एकदम जबरदस्त आणि त्याच्यामध्ये सगळं हिरवगार. इकडे बाग आहे, नारळाची बाग आणि समोरचं पूर्ण वातावरण आता हिरवगार झालं आहे कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. समोर इकडे मगाशी तुम्हाला मी स्विमिंग पूल दाखवला तो आहे. इकडे किचन एरिया आणि हा पूर्ण आजूबाजूचा परिसर. बरेच दिवस भेट झाली नव्हती तर आता कोकणकर मंडळी आले परत एकदा फिरायला. प्लॅन आमचे ॲक्च्युली बरेच होते पण शेवटी फायनल आम्ही आलो अलिबागलाच. तर आज अलिबागला जरा राहू, एन्जॉय करू, उद्या सकाळी मग निघूया. सर्वजण जरा एकत्र आले की धमाल येते, गप्पा गोष्टी होतात, तिकडच्या गोष्टी होतात आणि मग फोनवर किती बोलणं झालं ना ते जेव्हा भेटतो तेव्हा मस्त वाटतं. तर चला जरा फ्रेश वगैरे मस्त होऊ आणि मग जेवून घेऊया. चला आल्या वेलकम ड्रिंक पिऊया. मस्त एकदम आलो आहे, मस्त फ्रेश झालो आहे, वेलकम ड्रिंक वगैरे प्यायलो आहे सर्व. आता जेवणाची वाट बघतो, जेवण वगैरे लवकर जेवूया. प्रवास हां चोपून जायचं. प्रवास छान झाला, पावसाचा प्रवास होता. रस्त्याचा अपडेट म्हणजे रस्ता 90-95% चांगलाच आहे. कुठे मला वाटलं हा खराब आहे, थोडासा तो पॅच होता. अलिबागवरून नागावला येतो ना तो पण बनतो आहे, तर 2-3 महिन्यात मला वाटतं तो पण बनेल. तर रोड चांगला आहे आणि आमचा विला पण चांगला आहे. समोर तिकडे स्विमिंग पूल आहे, तिकडे जायचं काही मन करणार नाही. मगाशी 2 वेळा दाखवलं आहे तुम्हाला आणि इकडे आम्ही आता बसलो आहे निवांत. आता जेवायचं. काय करताय? बिझनेस. टी शर्टच्या. ओके. तर हा विला आहे पूर्ण. वरती तुम्हाला रूम दाखवली, इकडे खाली रूम्स आहेत. साधारण रोहित किती जणांसाठी आहे? आज साधारण सॅटर्डे संडे आपण 15 लोकांसाठी देतो. Okay. 6 BHK विला. अच्छा. टोटल म्हणजे सॅटर्डे संडे 15 लोकांच्याच हिशोबाने आपण देतो. हां वीकडे असेल तर कमी लोक असतील तर आपण घेऊ शकतो बुकिंग, रूम वाईज देऊ शकतो. ओके. किंवा मग आता सपोज 10 लोक आहेत तर 3-4 रूम दिले आणि 2 रूम बंद असं काहीतरी आपण करू शकतो. अच्छा. म्हणजे जसं असेल तसं, फक्त सॅटर्डेला 15 लोक पाहिजे. ओके सर, म्हणजे तुम्हाला जर विकेंडला यायचं आहे तर पूर्ण विला बुक करायचं आहे आणि वीकडेजमध्ये काही ॲडजस्टमेंट थोडीफार होईल. आणि अलिबागमध्ये आपलं एकच आहे, आहेत ना ऑप्शन आहेत ना ऑप्शन? एक ऑप्शन तो साईड. अलिबागमध्ये जर तुम्हाला स्टेला यायचं असेल कधी तर मुस्ताफिरला कॉल करा, नंबर दिला आहे. तर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे की कुठे जायचं, काय जायचं. कॅम्पिंग साईट पण आहे, सध्या पावसाळ्यात बंद आहे पण कॅम्पिंग साईटवरची पण जी काय धमाल मस्ती असते ती पण तुम्ही अनुभवू शकता आफ्टर मला वाटतं दिवाळीच्या आसपास. पाऊस गेला की सुरू होईल, ते कॅम्पिंगची पण मजा येते. असं सगळं आहे आपल्याकडे, कॉन्टॅक्टवरती तुम्ही डिटेल घेऊ शकताय. तर मस्त वाटलं ॲक्च्युली. आज आम्ही म्हणजे जाणार होतो कर्जतला पण ठीक आहे, इकडे आल्यानंतर पावसाने असा फील दिला आहे की हां भाई कर्जत नाही तर अलिबाग पण चांगलं आहे, कारण आजूबाजूचा परिसर तसा झाला आहे आणि पावसाने पण छान एकदम हजेरी लावलं आहे. असंच राहिलं तर कुठे जाऊचं पण वाटणार नाही, आराम करावं असं वाटेल मस्त. म्हणजे तुम्ही जर फॅमिली मित्रांसोबत वगैरे येत आहे तर एक छान प्लेस आहे हे. चला जेवायला या मंडळी. दुपारचे साधारण आम्ही 2:30 वाजवले जेवणासाठी. काय रोहित जेवणाला? जेवणामध्ये व्हेजमध्ये आहे ना भात आहे, ओके, चपाती आहे, भाकरी नॉनव्हेजमध्ये आहे. जर भाकरी पाहिजे असेल तर भाकरी पण मिळेल. ओके. त्यानंतर सोलकढी आहे, डाळ आहे, पनीरची भाजी आहे आणि बटाट्याची भाजी आहे, ओके, पापड आहे, हां, स्वीटमध्ये गुलाबजाम आहे. आमचं ऑलरेडी अर्ध संपलेलं आहे. ओके. तर मी आणि दादावरती बोलत बसलेलो, तर चला जेवायला या. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे, आता जरासा आराम करू. त्याच्यानंतर पाऊस जरासा थांबला आहे तर मग थोड्या वेळाने झोपून जरा स्विमिंग पूलमध्ये जाऊ. संध्याकाळी मंडळी जेवलो आणि कधी झोपलो कळालंच नाही, गप्पा गोष्टी चालू होत्या, अचानक झोपून गेलो. आणि आता संध्याकाळचे लगभग आहेत ना 7 वाजले. तर पाऊस खूप पडतो आहे, दिवसभर पावसाचंच वातावरण आहे. समोर पावसाचं वातावरण आणि स्विमिंग पूल वाट बघतो आहे. ॲक्च्युली आम्ही काय अजून स्विमिंग पूलमध्ये उतरलेलं नाही आहे, पण वातावरण असं आलं की पावसाळीच वातावरण आहे. आणि अजून एक ग्रुप आला आहे खाली, ते बघा ग्रुप आला आहे. तर बुकिंग्स वगैरे ऑलरेडी इकडे चालू असतात.
तर स्विमिंग पूलमध्ये वाटत नाही आज आम्ही जाऊ, पण बघूया जर मूड झालाच तर जाऊ. एकदा गेलो ना पाण्यामध्ये मग काय वाटणार नाही. असं झालं आहे की एकदम माहोल असा असतो. गावाला पण मी बऱ्याच वेळा म्हटलं की बाहेर पाऊस पडत असेल तर तुम्ही पावसात असाल तर काही प्रॉब्लेम नाही, मात्र घरी असाल ना तर असं भिजावंसं जरा पण वाटत नाही. असो, आता संध्याकाळची चहा वगैरे जरा पिऊया आणि मग बघू जर मूड झाला तर जाऊ. चला या मंडळी, चहा प्यायला इकडे 2 कॉफी आहे आणि 2 चहा आहेत. तर हे दोघं मेंबर आहेत कॉफीवाले. दादा उठतो का चहा प्यायला? झाली की नाही झोप? झोप मस्त झाली. मस्त यार, मी तर दुपारी कधी झोपलो समजलंच नाही, एवढी मस्त झोप. एक रील दाखवत होतो आणि रील बघता बघता झोप. सकाळी ॲक्च्युली झोपलेलं नव्हतं ना, रात्री पण लेट झोपलेलो रे. नाही पण इथे वातावरण पण मस्त आहे. हो चला या नाश्ता करायला. संध्याकाळचा खास नाश्ता, पावसामध्ये भजी आणि चहा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 7:30 वाजलेत. काल नाश्ता वगैरे केला आणि आम्ही जरा गेलेलो नागाव बीच साईडला आणि अजून रोहितची अजून एक प्रॉपर्टी आहे तिकडे गेलेलो. अलिबागला तुम्हाला जर फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत किंवा ग्रुपसोबत यायचं असेल तर मग नुस्ताफिर ऑप्शन आहे तुमच्याकडे, त्याला कॉल करून मग तुम्ही इन्क्वायरी करू शकताय. इकडे ऑप्शन्स आहेत बरेचसे. रात्री बऱ्याचशा गप्पा गोष्टी करत करत मग जेवण वगैरे झालं आणि मग आपण झोपून गेलो. जेवणामध्ये नॉनव्हेजमध्ये 1 टाईम तुम्हाला चिकन असेल, 1 टाईम फिश असणार आणि व्हेजमध्ये तर जेवण अवेलेबल आहेच. तर ती तुम्हाला मी डिश वगैरे दाखवले. क्वालिटी टाईम तुम्हाला जर स्पेंड करायचं असेल तर अलिबाग एव्हरग्रीन आहे, म्हणजे तुम्ही कधी येऊ शकताय. तर आता सकाळ झाले आणि हवा सुटले. पाऊस ॲक्च्युली रात्रभर पडतो आहे, आता पण रिमझिम आहे, पण थोडा पाऊस कमी आहे. मात्र हवा वगैरे सुटले. माझ्या पाठी बघता ही पूर्ण बाग आहे बघा, नारळाची बाग. हे बघा उंचाच्या उंच अशी नारळाची झाडं आहेत. आता आपण टेरेसवरती आलो आहे, तर इथून पूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. गावाला कसं टेरेसवरून आपल्याला सगळं गाव बघायला मिळतो, तसा इथला आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे. समोरचा एरिया पण बघ कसा दिसतो आहे. काल दुपारी आम्ही जेवतो ना तेव्हा इकडे ह्या झाडांवरती ह्या झाडांवर 2 ककनेर पण आलेले, म्हणजे गावचा फील आहे ना तो पण तुम्हाला इकडे अनुभवायला मिळेल. बाकीचे सर्व आता झोपलेत, तर उठले की मग चहा नाश्ता करूया. चला मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, आता नाश्ता करायचा आणि निघायचं आहे. अरे कालपासून ह्याला विसरलात, हे पावसात कोणाला मूडच नाही झाला. पण पाणी चांगलं आहे, मस्त एकदम क्लीन आहे बघा. आपल्याला कशी नदीची आपल्याला सवय झाली ना. आणि ॲक्च्युली रेग्युलर असं आम्ही बाहेर असतो, त्यामुळे आता पावसाच्या वातावरण बाहेर असं उतरावं असं पण वाटलं नाही. ते दुसरा ग्रुप आहे ते भरपूर एन्जॉय करत होते, मग आम्ही पण मध्ये मध्ये आलो नाही, म्हटलं निवांत. असं पण पाऊस पडत होता. आत्ताच मला वाटतं कालपासून जरा शांत आहे पाऊस. पण ते पण आता मुंबईला येणार, मुंबईला पडतोय. काळोख केलंय आता, असं वाजलेत 11 आणि वाटतंय का बघा पूर्ण काळोख वाटतंय. 5 झालेत बघा प्रॉपर. आणि क्लायमेट असं वाटतं की सकाळचं, मगाशी 7:30 वाजता तुम्हाला क्लायमेट दाखवलेलं तसंच आहे आता पण. चला नाश्ता करू. नाश्त्यामध्ये तुम्ही मागू शकता, ऑप्शन्स असतात. तर आपण आमलेट पाव आणि भुर्जी पाव सांगितलंय. जर तुम्ही इथे येताय ना तर घावणे चटणीचा ऑप्शन असतो, मिसळ पाव असते, पोहे असतात. अच्छा. त्याच्यानंतर मग तुम्हाला आंबोळी पाहिजे तर ते मिळू शकतं, पण ते ऑर्डर द्यायला लागतं. ओके. मोदक स्पेशालिटी आहे इथली, सो मोदक पण अगोदर सांगायला लागतात कारण ते प्रिपरेशन असतं. पण तुम्ही जर ऑर्डर केलं तर मिळेल. व्हेज असाल तर व्हेजमध्ये वालाचं बिल्डर अलिबागचं फेमस आहे, ओके. ते तुम्हाला इथे खायला मिळेल. सो बरेचसे ऑप्शन्स आहेत, ते तुम्ही इथे येऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. जनरली पॅकेजमध्ये अनलिमिटेड ब्रेकफास्ट असतो, अनलिमिटेडमध्ये मिसळ पाव पोहे ऑप्शन असतात. नॉनव्हेजमध्ये भुर्जी आपण देतो किंवा घावणे चटणी पण आपण देतो. ओके. सो ते तुम्ही घेऊ शकता. आता बनतात घावणे चटणी, तर मी ते दाखवतो तुम्हाला. घावणे चटणी पण आहे आणि आपण सांगितलंय भुर्जी पाव, ऑमलेट पाव. अच्छा. सो ते पण आहे. ओके. ॲक्च्युली प्रत्येकाचा काही ना काहीतरी बिझनेस आहे. जसं की हा नुस्ताफिर म्हणजे तो कॅम्पिंग हँडल करतो आणि अशा बुकिंग्स असतात, ते तुम्ही अलिबाग किंवा बाकीचे पण आहेत बरेचसे ऑप्शन्स, तो करत असतो. आता निखिलचे हे टी शर्ट आम्ही लॉन्च केलं आहे, निखिलच्या व्हिडिओमध्ये दिसेल. गणपतीचा टी शर्ट आहे. त्यानंतर आपला कन्सल्टन्सी बिझनेस, त्याच्यानंतर दादाचे काय मसाले, असं सगळं एक ट्रिप असते आमची 6-7 महिन्यातून. आणि रोहित या सगळं अरेंजमेंट करत असतो, मग कसं आम्हाला जरा बरं पडतं. त्यामुळं मग एक अशी असते 6-7 महिन्यातून, वर्षातून कधी वेळ जास्त वाटलं की बाबा नाही भेटत आहे, मग
एक काही ना काहीतरी प्लॅनिंग करून आणि मग वेळ भेट वेळ काढून हां. यायचं. Actually, कधीतरी आपण आता ही पण बोलतो trip की होती, याच्यात पैसे, आम्ही- पैसे, पैसे. हां. आणि एखादा वेळ तुम्हाला आता ॲक्च्युली कसं आता सगळ्यांना माहिती आहे लग्न झालं हो तर एखाद महिना पूर्ण हेक्टिक गेला. तसंच ह्याचं आता कंटिन्यू गाव ये गाव जा चालू असतं. होतंच. निखिलचं ते आता टी शर्टचं खूप कंटिन्यू चालू आहे. दादाचे मसाले वगैरे ते असं. मग त्याच्यामध्ये एक दिवस असा आपण काढला ना मध्येच. हां. आम्ही आणि एन्जॉय म्हणजे फक्त बोलणं चालत असतं. म्हणजे काल पण स्विमिंग पूलमध्ये गेलोच नाही, पाऊस होता, मस्त गप्पा गोष्टी आणि करत मग कसं असं आहे. ते तुझं काय चुकतंय माझं काय हां, चुकतंय, त्या पण गोष्टी तू हे improve होतात, केलं एक्सचेंज पाहिजे. होतात जरा. तुझ्या व्हिडिओमध्ये ही कमी वाटते हां. मग हे इम्प्रूव्ह झालं पाहिजे. मग दादाचा एक्सपिरियन्स आहे निखिलचा सगळ्यांच्या experience गोष्टी. आहे. मग ते शेअर होतात. हां, मग ते जरा थोडंसं प्लस मस्त पॉईंट वाटतं असतो तो. जरा. हां, आणि जरा फ्रस्ट्रेशन पण निघून जातं. हो, आणि बऱ्याच कधी पण गोष्टी- आहे ना, थर्ड म्हणजे थर्ड प्रोस्पेक्टिव्ह जो असतो ना तो खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे तिसऱ्या आपल्याला प्रत्येकाला चांगलंच वाटतं. की मी चांगलंच करतोय हो. किंवा मित्र म्हणून एखादा सांगतो तेव्हा पण जे ऍक्च्युअल मित्र असतात ना ते खरं सांगतात. खरं सांगतात. हां, म्हणजे म्हणजे अगदी ते शिव्या देऊन खरं चुकीचं तर चुकीचंच आहे. चुकीचंच आहे की तुझं हे चुकतंच आहे. हां. त्या दादा हसतो इकडे. गप्पा नसतोय. बरोबर बोलला. तो सगळं बरोबर. हां, मग त्याचा आमच्यामध्ये बराच तो तिकडे शिव्या खातो, पण ते आता बॅकहँडमध्ये दाखवू शकत नाही काय काय गोष्टी, पण अनुभव मिळतो निखिलला बराचसा कधी कधी. चला दादा, मजा आली? खूप हां? मजा आली. मजा आली ना? एक नंबर वाटलं. म्हणजे माइंड रिफ्रेश होतं. अरे बऱ्याच गोष्टी होतात ना, हां. भडास निघते कधी कधी काय काय चर्चा गोष्टीची. होतात आणि बाकीच्या गोष्टींचं पण डिस्कशन होतात म्हणजे. हो, आणि भेटतो आम्ही, असं काय पहिल्यांदाच नाही भेटलं आम्ही. असतं 5-6 महिन्यात एक अशी मोठी भेट असते, बाकी काय असं छोटं मोठं भेटणं चालू असतं. निखिल आणि काय दोघं जवळच आहेत. सगळेच करतात रे, आपण करतो ते काय वेगळं असं नाही, हो पण प्रत्येकाचं असतं. हो हो, प्रत्येक जण एक- आपापल्या परीने हां. आपापल्या परीने प्रत्येक जण घेत असतो. आणि गरजेचं पण आहे ते. ते तर आहे. नेहमी पैसे 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 धावपळ त्याच्यात एक ब्रेक गरजेचंच आहे. ते तर आहे. चला आता नाश्ता करूया. चला. नाश्ता आला आहे, तिकडे बुर्जी आहे, त्यानंतर इकडे घावणे आहेत, आमलेट येत आहे. चला नाश्ता करूया. मस्त. भूक लागले खूप लागले. शूटमध्ये. चला मंडळी, नाश्ता वगैरे मस्त झाला आहे. काल आपण आलेलो, स्टे झाला, आता निघायचं परत मुंबईच्या दिशेने. पाऊस खूप आहे, मुंबईला भरपूर पडतो आहे. आता इकडे आज सकाळपासून तरी शांत आहे, रात्रभर भरपूर पडत होता. तर चला, कालपासून जरा आलो, मित्रमंडळींसोबतचा एक आरामाचा दिवस पाठी बघताय. या विलामध्ये आपण थांबलो होतो. तर इकडे यायचं असेल तर मुस्ताफिरचं कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल वगैरे करून बाकी डिटेल्स वगैरे घेऊ शकताय. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ आता इथे थांबूया. मित्रासोबतची मजा मस्ती झाली, गप्पा गोष्टी झाल्या आणि एन्जॉय झाला आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मस्त हवा सुटले बघा.